सर, आता होम लोनचा विषय चालूच आहे, तर मला सांगा, होम लोन घेतल्यानंतर कर्जमुक्त कसे व्हावे? भारतामध्ये 95% लोक जे आहेत ही कर्ज असल्यामुळे गरीब आहेत. कर्ज म्हटलं म्हणतात ना, पुअर स्लेव्हरी जी पोझिशन आहे त्याच्यापासून किंवा गुलामगिरी याच्यामध्ये काय म्हणतात, तर त्याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे कर्ज. आता कर्ज पहिल्यांदा हे समजून घेऊ की कर्ज किती प्रकारचे आहेत. ठीक आहे, मुख्य कर्जांवरती बोलू, सगळे बाकीचे कर्ज घेण्याची काही गरज नाही. तर मुख्य कर्ज म्हणजे काय की एकतर होम लोन, सगळ्यात मोठं लोन जे 20 वर्षापर्यंत आपण करू. दुसरं आहे पर्सनल लोन, कदाचित 5 वर्षासाठी असेल, 10 वर्षासाठी असेल पर्सनल लोन. आणि तिसरं क्रेडिट कार्ड, ज्याला मी जिनी म्हणतो. राईट, म्हणजे काढला, वॉलेट स्लॅप केला आणि पाहिजे ते घेतलं. आणि एवढं इझी झालंय ना क्रेडिट कार्ड, त्यामुळे मी त्याला जिनी म्हणतो. पण जिनीचा वापर कसा केला पाहिजे हे पण समजणं गरजेचं आहे, कारण आपल्याकडे 3 विष जिनी देतो, तसं क्रेडिट कार्डच्या पण आपल्या काही आहेत, बरोबर. त्याप्रमाणे तुम्हाला त्या लोनचा वापर केला पाहिजे. आता कर्जमुक्तीवरती पहिल्यांदा कर्ज किती प्रकारचे हे जाणणं खूप गरजेचं आहे. का? कारण ह्या कर्जाला कुठल्या पद्धतीनं फेडायचं आहे, कुठलं कर्ज पहिलं आपण पे केलं पाहिजे, कुठले पहिल्यांदा संपवले पाहिजेत कर्ज, हे आपल्याला कळतच नाही. होतं काय की आपण जी मोठी अमाऊंट आहे ना ते पहिलं कर्ज आपण फेडायला लागतो. फॉर एक्झाम्पल, माझ्याकडं एक IT सॉफ्टवेअर इंजिनियर होता. तो सेम असा प्रश्न घेऊन आला होता आणि त्यानं म्हटलं की माझ्याकडे खूप लोन आहे आणि माझा क्रेडिट सिबिल कोड जो आहे तो पण खूप हल्ले. आता तो म्हटला तर मला दुसरं लोन मिळत नाही फेडण्यासाठी, आता काय करू? म्हणजे लोन फेडायला लोन, ही एक सायकल झाली लोकांची. एका क्रेडिट कार्डचं बिल फेडायला दुसरं क्रेडिट कार्ड वापरायचं आणि त्याच्यावरून बॅलन्स ट्रान्सफर. म्हटलं वा, ग्रेट. आणि बरेच लोक ही स्ट्रॅटेजी वापरतात कारण त्यांच्याकडे इन्स्टंट पैसा मिळतो, पण त्यांना हे कळत नाही की त्या इंटरेस्ट वरती एक इंटरेस्ट लागतो, आणि तो कायमस्वरूपी वाढत चाललेला आहे. तर त्या सॉफ्टवेअर इंजिनचं झालं काय होतं की त्याच्याकडे मल्टिपल लोन होते, होम लोन होतं, पर्सनल लोन होतं आणि क्रेडिट कार्डचं लोन होतं. तो काय करायचा, आली अमाऊंट होम लोन मध्ये टाकायचा, बोनसचे असतील पैसे किंवा कुठलेही पैसे असतील. तर पैसा तर लोकांकडे येतोय, पण तो राईट, जसं मी म्हणतो इन्व्हेस्टमेंट मध्ये जसा पैसा तुम्हाला राईट इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे, तसं राईट डेप चूज करणं गरजेचं आहे. कुठलं पहिला कर्ज तुम्हाला फेडणं गरजेचं आहे. तर ज्या कर्जाचे जे काय इंटरेस्ट जास्त आहे, आता तुम्ही जर बघितला तर क्रेडिट कार्डचा जो इंटरेस्ट आहे तो मोर दॅन 40% आहे. म्हणजे 1-1.5 वर्षामध्ये तुमचा पैसा डबल. 1 लाखाचं लोन असेल ते डायरेक्ट 2 लाखाचं होतं 1.5 वर्षात तर 2 वर्षात. तर व्हायचं काय, तो मिनिमल भरत असल्यामुळे होत होतं की तो पैसा वाढतच चाललाय, लोन वाढतच चाललेलं आहे. म्हणजे तो भरतोय पैसा पण लोन वाढत चाललेलं आहे. तर पहिला त्याला मी सांगितलं की मित्रा, तू पहिला जो पैसा येतोय तो पहिला कुठल्या इंटरेस्टला गेला पाहिजे हे ठरव. कारण जर क्रेडिट कार्ड तुम्ही पहिला जर पे नाही केलं तर तुमचं लोन हे वाढतच जाणार आणि तुम्ही कधी श्रीमंत होणार त्याच बर्डन मध्ये काय, आणि त्याचा यूज ही प्रॉपर झाला पाहिजे. जर जिथला एक म्हण आहे की तुमच्याकडे जेवढा पैसा आहे त्या पैशामध्येच तुम्ही जर जगायला शिकला तरच तुम्ही श्रीमंत होऊ शकता. दुसऱ्यांचा पैसा वापरून तुम्ही जर श्रीमंत होणार असाल तर बिझनेस करा, क्रेडिट कार्ड किंवा लोन काढून करू नका. आणि ह्याच्यामुळेच गरिबी जास्त आहे, ह्याच्यामुळेच लोक लोन डेट या ट्रॅप मध्ये अडकतात. आणि ह्याच्यामुळे होतं काय की ह्याच्यामुळे रिलेशन मध्ये पण प्रॉब्लेम्स येतात, त्यांच्या फॅमिलीमध्ये त्यांच्या पॅरेंट्स बरोबरची नाती आहेत ती बिघडतात, त्यांच्या एम्प्लॉयमेंट मध्ये असणाऱ्या बॉस बरोबर असलेल्या कलिग्स बरोबरचे पण जे काही रिश्ते ते खराब होतात. तर एक लोन नुसतं तुम्हाला गुलामगिरीमध्ये अडकवत नाही, तर तुम्हाला बऱ्याच लोकांपासून दूर करतो. तर माझं मित्रांनो नक्की हेच म्हणणं राहील की लोन काढताना एक तर चांगल्या गाईडला विचारा, एका ऍडवायझरला विचारा की लोन काढत असताना कुठलं लोन काढावं का काढू नये, किंवा कुठला अजून मार्ग असू शकतो, कारण मार्ग बरेच आहेत. तर त्या मार्गांचा वापर कशा प्रकारे केला पाहिजे हे पहिला आयडिया पाहिजे. मग म्हणजे आपण जाणलं की कर्ज कुठले कुठले आणि कर्ज फेडत असताना इंटरेस्ट ज्याचा जास्त आहे इंटरेस्ट रेट ते लोन पहिला फेडणं गरजेचं आहे. आणि तुम्ही टप्प्याटप्प्यानेच जाऊ शकता. जसं इन्व्हेस्टमेंट मध्ये टप्प्याटप्प्यानं श्रीमंत होऊ शकता, तसंच तुमचं डेट टप्प्याटप्प्याने तुम्हाला कमी करायला लागेल. कारण ह्याला स्ट्रॅटेजीज आहे. त्याच्यामध्ये जसं फायनान्शियल आझादीचा आपला जो मॉड्यूल आहे, ज्याला पर्सनल बजेटिंग म्हणतो आम्ही,
त्याच्यामध्ये काही गोष्टी अशा कव्हर केलेल्या आहेत की कर्जमुक्त जीवन तुम्हाला जगायचं असेल तर त्याच्यामध्ये कुठली स्ट्रॅटेजी तुम्हाला आज अप्लाय केली पाहिजे. स्नोबॉल असेल, व्हॉल्कॅनो स्ट्रॅटेजी असेल, किंवा 90-10 स्ट्रॅटेजी असेल, किंवा 20-30-50 स्ट्रॅटेजी असेल. तर ह्या प्रत्येक स्ट्रॅटेजी पर्सन टू पर्सन चेंज होणार आहेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला 1-to-1 मध्ये कनेक्ट करणं गरजेचं आहे. कारण तुमचं लोन युनिक असू शकतं, तुम्हाला जी काही रिक्वायरमेंट आहे ती युनिक असू शकते आणि तुम्हाला पडलेले प्रश्न जे आहेत त्यांना सुद्धा त्या पद्धतीनंच हँडल करणं. तर कदाचित कसं फेडावं ह्याच्या मागची शास्त्र थोडी वेगळी वेगळी आहेत, पण एक फॉर्म्युलेटेड तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न केला. सर, आणखीन एक क्वेश्चन होता माझा की कर्जमुक्त कृती आणि फायनान्शियल ऍडवायझर याची लाईफ मध्ये काय इम्पॉर्टन्स असते? कृती कर्जमुक्ती कृती किंवा ज्याला आपण असं म्हणू की जेव्हा आपण फायनान्शियल फ्रीडम असं म्हणतो दुसऱ्या भाषेत, किंवा डेट फ्री लाईफ. आता डेट फ्री लाईफ ही बऱ्याच लोकांची, म्हणजे मी 99% लोक जे आहेत ना डेटमध्ये आहेत, आयदर EMI-च्या होम लोनचे असो, कार लोनचे असो, किंवा क्रेडिट कार्डचे असो. तर पहिल्यांदा तुम्हाला हे कळणं गरजेचं आहे की फायनान्शियल आझादी का गरजेची आहे. कारण लोकांना असं वाटतं की मी जर स्वतंत्र होणार आहे तर कामच करायचं नाही, बरोबर आहे. आता गाईड तुम्हाला मार्गदर्शन काय करतो, किंवा एक मेंटॉर गाईड काय करतो की तिथं पोहोचायचं कसं, बरोबर आहे ना. म्हणजे तुम्ही समजा मुंबईला जाताय किंवा एक अशा अननोन डेस्टिनेशनवरती पोहोचायचं तुम्हाला, तर तुम्ही रस्त्यावरती असलेल्या कुठल्याही व्यक्तीला विचाराल का गुगल मॅपला विचाराल, बरोबर आहे. आणि तुम्हाला एक डेस्टिनेशन माहिती आहे आणि त्या डेस्टिनेशन पोहोचत असताना तुम्हाला येणारे काही संभाव्य धोके आहेत किंवा डायरेक्शन आहे, तिथं पोहोचण्यासाठी तुम्हाला समजा काही गोष्ट वापरायची तर गुगल मॅपला, बरोबर आहे ना. म्हणजे तुमची चॉईस ही त्यावेळीच्या असलेल्या परिस्थितीप्रमाणे तुम्ही चूज करा, बरोबर आहे ना. पण ही चूज करत असताना कुठलं टूल वापरलं पाहिजे, कुठल्या डायरेक्शनला गेलं पाहिजे, कशा पद्धतीने ते सेव्ह केले पाहिजेत, कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट केले पाहिजेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला एका छताखाली जेव्हा मिळायला सुरुवात होते तेव्हा तुमचा पहिला फायनान्शियल फ्रीडमचा पहिला टप्पा आहे. ठीक आहे. 3 टप्पे आहेत फायनान्शियल आझादीचे, 3 टप्पे. एक आहे फायनान्शियल फ्रीडम, म्हणजे तुम्हाला पैशासाठी काम करायची गरज नाही. जेव्हा तुमचा एक असा पैसा बनतो की तुमचं घर खर्च असेल, तुमचे EMI असतील, मुलांची फीज असतील, या सगळ्या गोष्टींसाठी तुमची इन्व्हेस्टमेंट आहे जिथून तुमचा पैसा येत राहतो. आता हा पैसा येतोय त्यामुळे तुम्ही फायनान्शियली फ्री आहात, की तुम्हाला पैशासाठी काम करायची गरज नाही. तर फायनान्शियल फ्रीडमचा हा पहिला टप्पा तुम्हाला मेंटर आणून देतो पहिला, तिथपर्यंत पोहोचून देतो. तिथून पुढची जर्नी आहे फायनान्शियल इंडिपेंडन्स, म्हणजे तुम्हाला परत त्या पैशासाठी काम करायची गरज नाही. तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करायला सुरुवात झाली. जेव्हा या स्टेजला येता त्या ठिकाणी तुम्हाला मेंटॉरची खूप गरज पडते. कारण होतं काय की या जर्नीपर्यंत तुम्हाला माहितच नाहीये, त्यामुळे तुम्हाला वाटतं की फायनान्शियल मेंटॉरची गरजच नाहीये किंवा गाईडची गरजच नाहीये. पण जेव्हा तुमच्याकडे खूप पैसा आहे, करोडोमध्ये पैसा आहे, तेव्हा तुम्हाला हे कळत नाही की तो घ्यायचा कसा, विड्रॉल करायचा कसा, कशा प्रकारे तो मॅनेज केला पाहिजे, तो पोर्टफोलिओमध्ये कसा टाकला पाहिजे. पुढची जी जर्नी आहे ना ती खूप डेंजरस आहे. म्हणजे आता तुम्ही असं एक आपण कारचे एक्झाम्पल न बघू, माझ्याकडे मारुती 800 आहे आणि मी रस्त्यावरून चालतो, सेफ वाटतं रे. तीच माझ्याकडे समजा फरारी आहे आणि मी गल्ली पोळात चालतो, कसं वाटेल चालवताना? जेव्हा आपल्याकडे खूप पैसे येतात, खूप असेट बनतं, त्यावेळी तुम्हाला अजून जास्त गरज आहे. सुरुवातीला तर 100% गरज आहे, तुम्हाला माहित नाहीये. सुरुवातीला तर गरज आहे, कारण बरेच टप्पे येणार आहेत, बरेच रिस्क आहेत. जेव्हा तुम्ही त्या टप्प्यांमध्ये, त्या खड्ड्यांमध्ये पडाल, तेव्हा तुम्हाला रिअलाइज, अरे कोणतरी मला पाहिजे याच्यातून बाहेर काढायला. आणि ती शोधण्यापेक्षा समजा एखादी व्यक्ती तुम्हाला खूप छान मिळत असेल, तुम्हाला गाईड करत असेल, तर तुम्हाला तिथपर्यंत पोहोचणार फायनान्शियल फ्रीडम पासून इंडिपेंडन्स. आणि त्याच्यानंतरची जर्नी आहे फायनान्शियल आझादी, स्वतंत्रता, संपूर्ण स्वतंत्रता, की ज्या ठिकाणी तुम्ही ज्यावेळी रीच कराल तेव्हा तुम्ही दुसऱ्यांना समृद्ध करायचे प्रयत्न करायला सुरुवात करा, दुसऱ्यांना श्रीमंत करण्यासाठी मार्गदर्शन द्या, दुसऱ्यांना अजून कुठले रस्ते आहेत हे दाखवा, त्यांना तुमच्याबरोबर घेऊन हँडहोल्ड करून तुम्हाला पुढे ते घेऊन जा. तुम्ही जेव्हा त्या जर्नीवरती जाल तेव्हा तुम्हाला असं वाटेल की मी बरंच काय अचीव्ह. तर जसं तुमचं ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही कर्ज मुक्तीपासून या पुढच्या जर्नीकडे जाता फायनान्शियल फ्रीडम,
तर ह्याच्यामध्ये हे दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. पैसा हा कदाचित माझ्या दृष्टिकोनातून गरजेचा नाहीये, हा तो लागेल तुम्हाला ह्या जर्नीमध्ये, पण ह्याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं तुम्हाला राईट ट्रॅक, राईट मार्गदर्शन, स्टेप बाय स्टेप कसं गेलं पाहिजे या सगळ्या गोष्टींचं एक ते म्हणतात ना की आपण जेव्हा गुगलवरती एखादं डेस्टिनेशन टाकलं तर ते बरोबर सांगतं कसं कसं जायचंय, कुठं पोहोचायचंय, समजा खड्डा असेल तर कुठला मिस करायचा आहे, कुठला सिग्नल आहे, कुठला टोल वाचवायचा आहे, सगळ्या गोष्टी सांगतो. तसंच फायनान्स मध्ये सुद्धा तुम्हाला कुठे कुठल्या स्पॉन्जी स्कीम मध्ये अडकायचं नाहीये, कुठं तुमचा पैसा जास्त जाऊ शकतो तो कसा वाचवता येईल, कुठले लोन्स आहेत ते कसे लवकर फेडता येतील, कुठला मार्ग वापरला पाहिजे, या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला त्या साचेबद्ध एका वे मध्ये. तर भारतामध्ये मला दुःख वाटतं या गोष्टीचं की भारतामध्ये अजून या गोष्टीला जास्त महत्व दिलं जात नाही, कारण लोकांना अजून तिथपर्यंत पोहोचण्यासाठीचा जो अवेअरनेस आहे तो फार नाही. सर, बऱ्याच लोकांना कन्फ्युजन असतं की नक्की सेव्हिंग्स आणि इन्व्हेस्टमेंट यामध्ये काय फरक आहे. आता सेव्हिंग जनरली काय होतं की एक फॉर्म्युलेटेड आपण बघू फॉर्म्युलेटेड मध्ये, आणि नंतर त्याच्यानंतर असंही जाणू की सेव्हिंग म्हणजे नक्की काय. ठीक आहे, आता फॉर्म्युलेटेड म्हणजे काय, बरीच लोक तुम्हाला सांगतील की तुमच्याकडे येणारा इन्कम आणि त्याच्यातून तुमचे होणारे खर्च जेव्हा तुम्ही वजा करता, जे काय शिल्लक राहते त्याला आपण म्हणतो सेव्हिंग. शिल्लक, बाकी शिल्लक, सिंपल गोष्ट म्हणजे त्याला म्हणतात की ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये राहिलेली जी काही गोष्ट आहे त्याला आपण सेव्हिंग म्हणतो, बचा कुचा, बरोबर आहे ना. आता लोक काय करतात की त्याच्यातल्याच काही गोष्टी वापरतात, आणि मला समजा 1 वर्षानंतर सोनं घ्यायचं आहे, मोबाईल घ्यायचा आहे, किंवा माझ्या मुलाचं लग्न आहे, मुलीचं लग्न आहे, त्याच्यासाठी काहीतरी घ्यायचं आहे, कुणाला काहीतरी गिफ्ट्स घ्यायचे आहेत, या सगळ्या गोष्टींसाठी काही ना काहीतरी पैसा साईडला काढतात. याला सुद्धा आपण काय म्हणतो, राईट. त्याचबरोबर की एक साधारण मला गाडी घ्यायची आहे 1 वर्षानंतर, त्याच्यासाठी सुद्धा म्हणजे काय की आपण जेव्हा फ्युचरमध्ये येणारे जे काही खर्च आहेत त्या खर्चांसाठी लागणारा जो काही पैसा आहे तो पैसा वाचवतो, त्याला काय म्हणतात सेव्हिंग. म्हणजे आपल्याला माहिती आहे की फ्युचरमध्ये हे खर्च येणार आहेत, किती येणार आहेत, काय येणार आहेत, त्याप्रमाणे आपण त्याचं प्लॅनिंग करतो. म्हणजे काय, तुमच्या खर्चांच्या प्लॅनिंगला सेव्हिंग म्हटलं जातं इन शॉर्ट. एक फॉर्म्युला काय सांगतो की तुमचा खर्च वजा झाल्यानंतर राहिलेला, दुसरा एक फॉर्म्युला काय सांगतो की बचा कुचा म्हणजे जे काय राहिलेली गोष्ट आहे ती, आणि एक शॉर्ट गोष्ट म्हणजे सगळ्या गोष्टी मी करत असताना एक टप्प्यानंतर मला लागणाऱ्या गोष्टींसाठी मी केलेली गोष्ट म्हणजे काय की एक खर्चाचं तरतूद म्हणजे सेव्हिंग. इन्व्हेस्टमेंट म्हणजे सेमच आहे, पण इन्व्हेस्टमेंट मध्ये ध्येय असतात, मोठी ध्येय. कारण मोबाईल घेणं हे प्रत्येकाचं ध्येय नाही किंवा ते ध्येय होऊ शकत नाही, कारण त्याच्यातून तुमच्या लाईफ मध्ये ऍडिंग काय होत नाही, फक्त कॉलिंग होतं, सबस्ट्रॅक्टिंग होतं. तर आता गोल म्हणजे काय की मी रिटायर व्हायचंय, प्रत्येकाला स्वतंत्र व्हायचंय, प्रत्येकाला आझाद व्हायचंय, पण होणार कसं जर हेच खर्च करत राहिलो, सेव्हिंग खर्च, सेव्हिंग खर्च, सेव्हिंग खर्च. हेच जर शास्त्र आपण कायमस्वरूपी वापरलं तर आपल्या बँकेमध्ये फक्त राहणार आहेत कोंबड्यांची अंडी, शून्य. आता आपल्याला प्रत्येक वेळी ना खर्च करताना हे रिअलाइज झालं पाहिजे की माझ्या पुढं नक्की काय ध्येय आहे. कारण जर ध्येय निश्चित नसेल तर तुम्हाला सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट मधला अर्थ समजून सुद्धा आपण ऍक्शन नाही. ठीक आहे, आता इन्व्हेस्टमेंट म्हणजे नक्की काय, तर आता मला रिटायरमेंट करायची, तर रिटायरमेंट पहिला कॅल्क्युलेशन झालं पाहिजे ना की रिटायरमेंटसाठी मला नक्की किती फंड लागेल, किती केटी लागेल. तर केटी म्हणजे काय की एक आजच्या तारखेला समजा आपण एक मंथली काही खर्च काढतो XYZ 50,000. आता त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही इन्फ्लेशन ऍड करता, आता इन्फ्लेशन म्हणजे काय नक्की की तुम्ही बघितलं असेल 10 वर्षापूर्वी दुधाचा काय भाव होता, 25 ते 30 रुपये होता, आणि आजच्या तारखेला तो जवळपास 70-80 रुपये. म्हणजे काय, महागाई तुमच्या दर 10 वर्षांतर तुमच्या त्या प्रोडक्टची प्राइस डबल पेक्षा जास्त करते. प्रत्येक प्रोडक्ट टू प्रोडक्ट ते व्हॅरी होईल. म्हणजे गोल्ड म्हटला, पेट्रोल म्हटला, दूध म्हटला, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना या महागाईमुळे काय होतात, इन्फ्लेशनमुळे काय होतं, डबल होतात 10 वर्ष. आता ज्यावेळी तुम्ही रिटायरमेंट प्लॅनिंग करताय, आज तुमचा खर्च 30,000 असेल, 40,000 असेल, पण 10 वर्षांतर तो किती होणार आहे, 60 किंवा 80. आता त्याच्यानंतर परत 10 वर्षानंतर तुम्ही रिटायरमेंट घेणार, बरोबर आहे ना. आता तुमचं कदाचित 30 वय असेल, 60ला रिटायरमेंट घेणार असेल, बरोबर आहे. आपण एक 50चं घेऊ,
30 पासून 50 पर्यंत 20 वर्ष, म्हणजे 2 वेळा आपली प्राइस 30 ते 60 ते 80 होतील, 60 चे 1,20,000 पेक्षा जास्त, म्हणजे 1.5 लाखापर्यंत होतील. म्हणजे काय की भविष्यामध्ये जेव्हा मी रिटायरमेंटचं प्लॅनिंग करतोय तर त्यावेळी येणारे जे काय माझे खर्च आहेत ह्याचं जेव्हा तुम्ही प्लॅनिंग कराल तेव्हा त्यावेळी लागणारी जी एक अमाऊंट असेल ती अमाऊंट तुम्हाला एक कॅल्क्युलेशन मध्ये येईल. आता ही कॅल्क्युलेटेड असल्यामुळे ह्याला इन्व्हेस्टमेंट पहिली गोष्ट, कारण तुम्हाला माहिती आहे की ही मला 20 वर्षानंतर 21 वर्षानंतर येणार आहे, तुम्हाला ती करावी लागणार आहे. आता इन्व्हेस्टमेंटचा दुसरा एक वे पण आहे की का इन्व्हेस्टमेंट महत्वाची. आता कुठलाही बिझनेस ज्यावेळी तुम्ही घेता, एखादा बिझनेसमन असेल त्याला कॅपिटल लागतं, म्हणजे पैसा लागतो. तर ते कॅपिटल किंवा पैसा जो उभा करायचं काम आहे तर 2 रस्ते, 2 पेक्षा 3 म्हणेन, पण 2 महत्वाचे रस्ते. पहिला रस्ता म्हणजे काय, बँकेत जातील लोन काढतील, पण लोन महाग जाईल, 15% 20% पर्यंत लोन बसतं. दुसरा आहे इन्व्हेस्टर, कॅपिटल इन्व्हेस्टर. इन्व्हेस्टर हा जगातला सगळ्यात मोठा माणूस आहे, कारण तो प्रत्येकाला पैसा पुरवतो त्याच्या बिझनेससाठी. आणि जेव्हा तुमचा पैसा मार्केटमध्ये जातोय आणि मार्केटमधल्या प्रत्येक कंपनीला श्रीमंत करवतोय तेव्हा तुम्ही इन्व्हेस्टर बनता. तुमचा एक रुपया जेव्हा त्या कंपनीला ऍज अ इन्व्हेस्टमेंट जातो तर तोच पैसा प्रत्येकाच्या सॅलरीमध्ये ऍड होतो. त्यामुळे इतक्या लोकांना जी काही सॅलरी मिळणार आहे त्याचं ब्लेसिंग त्या इन्व्हेस्टरला मिळतं. त्यामुळे इन्व्हेस्टर हा कायमस्वरूपी मोठा असतो, कारण त्याला ब्लेसिंगची ताकद मिळते. म्हणजे एक तर बिझनेसमॅन कडून ब्लेसिंग मिळतं आणि दुसरं त्याच्या खालती अंडर असलेले नोईंगली अननोईंगली लोकांकडून सुद्धा त्यांना ब्लेसिंग मिळायला सुरुवात होते. तर मुख्य सेव्हिंग छोट्या खर्चांची तरतूद आणि इन्व्हेस्टमेंट खूप मोठ्या खर्चांची तरतूद. जेव्हा तुम्ही लॉंग टर्म मध्ये विचार करता तेव्हा तुम्हाला इन्व्हेस्टमेंट सारखा सुंदर आणि सोपा कुठला मार्ग नाही. तर हा मुख्य या दोघांमधला डिफरन्स. सर, या दोन्हींमधला फरक तर तुम्ही सांगितला, बट आजकाल सेव्हिंग्स आणि इन्व्हेस्टमेंट हे करणे इतके अवघड का झाले आहे? मार्गदर्शन म्हणजे नाही, कारण बऱ्याच वेळा होतं काय की प्रत्येकाला ना, म्हणजे भारत असो किंवा फॉरेन असो, प्रत्येकाला ना सगळ्या गोष्टी स्वतः करायच्या. त्यांना असं वाटतं मी दुसऱ्यांना पे करतोय, मी फुकट कशाला पैसे देऊ असं वाटतं त्यांना. पण ट्रस्ट करा, तुम्ही ज्यावेळी जॉबला लागता, इंजिनियर असो डॉक्टर असो, तुम्ही एका स्कूलला कॉलेजला एक फी देता तेव्हा ते तुम्हाला डिग्री देतात आणि त्या डिग्रीच्या बेसिसवरती तुमची सुरुवात होते इन्कमची. पण त्या इन्कमला सांभाळण्यासाठी आपल्या कुठल्याच एज्युकेशन सिस्टीम मध्ये तरतूद नाही आहे किंवा सांगितलेलं नाही. लोक फक्त जिंकणं ह्याच्याबद्दल गोष्टी माहिती. म्हणजे काय, मला जॉब मिळणं, मी अजून सॅलरी वाढवतो, अजून दुसरीकडे बघतो. पण जेव्हा ते फेल होतात, जॉब लॉसेस होतात, बिझनेस लॉस होतात, तेव्हा सुसाईड पर्यंतची गोष्टी घडतात. त्यामागचं कारण काय, कारण आपल्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये ह्या गोष्टी सांगितलेल्याच नाहीये की फेल झाल्यावर काय करायचं आणि पैसा कसा इन्व्हेस्ट करायचा. या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली आपल्या इथं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे होतं काय की इन्व्हेस्टमेंट मध्ये लोकांना हे अवघड का वाटतं, कारण एकतर एज्युकेशन सिस्टीम मध्ये नाहीये, त्यांच्या रेग्युलर लाईफ मध्ये नाहीये. ते विचारतात कुणाला, काका, मावशी, मामा, मॅक्सिमम टू मॅक्सिमम आई वडील. आता त्यांना जर तुम्ही विचारलं त्यांनी जी काही इन्व्हेस्टमेंट केली असेल त्या इन्व्हेस्टमेंट पद्धती तुम्हाला असतात. बरं, कदाचित त्या बऱ्यापैकी चांगल्या असतील. काही वेळा काय होतं की त्या इन्व्हेस्टमेंट आजच्या जमान्याला, किंवा जसं एफडीचं आपण घेऊ एक्झाम्पल, तर एफडी 20 वर्षापूर्वी खूप छान होती, 15 वर्षापूर्वी, कारण त्याचे रिटर्नही छान होते. पण जर तुम्ही काळाप्रमाणे जर बघितलं तर त्याची जे रिटर्न्स आहेत ते कमी होत गेलेले आहेत आणि पुढे जाऊन ते 1-2% पण येणार आहेत. मग त्यावेळी तुम्ही काय करणार आहात, कारण तुमचा पैसा 1% ग्रो होतोय आणि महागाई 15% 10% होते. खूप सिरियस आहे हे विचार करणं. कारण जर तुमचा पैसा, जर तुम्ही एक कॅल्क्युलेशन घ्या, कारण बऱ्याच लोकांना कॅल्क्युलेशन जास्त कळतं, तुमचा पैसा समजा 1 किंवा 2% जर वाढतोय एफडी मध्ये किंवा एक अशा कुठल्या ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट मध्ये किंवा सेव्हिंग्स मध्ये, आणि इन्फ्लेशन 8 ते 10% आहे, मायनस केल्यावर किती राहतात, जवळपास -6%. बरोबर आहे ना, तुम्ही मायनस वरच्या ह्याच्यातून खालती करताय, म्हणजे -6% तुमचे पैसा वाढत चाललेला आहे. 10 वर्षांत तो -60% वाढलेला असेल. मग तुम्ही नक्की काय कमवलं? काहीच कमवलं नाही. उलट तुम्ही गरिबीच्या रेषेच्या खाली.
त्यामुळे राईट इन्व्हेस्टमेंट राईट एज मध्ये एक तुम्हाला गाईड, एक मेंटॉरच तुम्हाला देऊ शकतो. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या एकमेकांना लिंक्ड आहेत. तुम्ही जर हे आज अंडरस्टँड नाही केलं तर फ्युचरमध्ये कदाचित ह्याच्यावरती रिग्रेट करा. आणि मी पण, माझे सुद्धा काही गाईड्स आहेत की जे मला सांगतात, माझे पण काही मेंटॉर आहेत जे मला सांगतात की कशा पद्धतीनं आयुष्यामध्ये पुढे गेलं. प्रत्येक स्टेजवरती तुम्हाला गाईड मिळेल, पण तुम्हाला हे कळलं पाहिजे की त्या गाईड्सचा तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी काय त्याचा फायदा होऊ शकतो, हे कळणं खूप गरजेचं आहे. आता गाईड असल्यामुळे काय होतं, तुमचे जो प्रश्न आहे ज्याच्या अवघड का वाटतं ते सोपं होऊन जातं, कारण तो तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीने, एक वेगळ्या तुमच्या समजेप्रमाणे तो सांगण्याचा प्रयत्न. सुरुवातीला जेव्हा आपण मॅथचं पुस्तक उघडतो तेव्हा नंबर दिसतो, पण जेव्हा ते फॉर्म्युले एखादा टीचर तुम्हाला एक्सप्लेन करतो की कसं वापरायचं आहे, तेव्हा तुम्हाला कळतं की ते इक्वेशन कसं सॉल्व्ह करायचं. फायनान्स हा तसाच की फायनान्स मधले जे काही इक्वेशन्स आहेत ते राईट पद्धतीने तुम्हाला ज्यावेळी कळतील तेव्हा तुमचा फायनान्स सोपा होईल. सर, आपण इन्व्हेस्टमेंट बद्दल बोलतोय तर बऱ्याच जणांकडून मी ऐकलंय SIP बद्दल. तुमचं पर्सनल काय मत आहे SIP बद्दल? SIP, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, वर्ल्ड्स बेस्ट सिस्टीम. द वर्ल्ड्स बेस्ट सिस्टीम मी का म्हणतो याच्या मागचं कारण, इन्व्हेस्टमेंटला पैशाबरोबर ना 3 महत्वाच्या गोष्टी इम्पॉर्टंट. एक म्हणजे टाइम, तुम्हाला त्याला टाइम देणं गरजेचं आहे. दुसरं फोकस आणि डिसिप्लिन. जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये जाता तुम्हाला बरेच प्रोडक्ट मिळतील, स्टॉक मार्केट मिळेल, काही कदाचित ट्रेडिंग्स मिळतील, ऑप्शन्स मिळतील, फ्युचर्स मिळतील, बऱ्याच गोष्टी तुम्हाला ऐकायला. पण त्याच्यामध्ये मिसिंग जी गोष्ट आहे ती आहे डिसिप्लिन, फोकस आणि टाइम. आणि त्यामुळे होतं काय की ट्रेडिंग आणि हे करणारे त्यातले 99% लोक लॉस करतात, कारण त्यांना स्ट्रॅटेजीज फक्त माहित असतात, पण त्याच्या मागचे हिडन हे जेम्स आहेत ते माहिती. हे खूप महत्वाचे जेम्स आहेत, कारण ज्यावेळी तुम्ही SIP करता ना त्यावेळी तुमच्याकडे एक ध्येय असतं, बरोबर आहे ना. मी माझ्या वर्कशॉपमध्ये, माझ्या फायनान्शियल आझादीच्या सिस्टीममध्ये जे काय माझे वर्कशॉप्स होतात, कोर्सेस होतात, त्या सगळ्यांमध्ये लोकांना ह्याच गोष्टी एक्सप्लेन करतो की तुम्ही ज्या चुकीच्या गोष्टी, जे कसं होतं आपण YouTube बघतो किंवा बाकीच्या रील्स बघतो आणि आपल्याला असं वाटतं की ह्याच गोष्टी खऱ्या आहेत, पण सत्य कोणालाच माहित नाही की सत्य काय आहे. जेव्हा तुम्ही 1-to-1 कॉलमध्ये जाता, 1-to-1 मेंटॉरशिप घेता, तेव्हा तुम्हाला रिअलाइज होतं की नक्की फायनान्स काय आहे, माझ्यासाठी कुठला फायनान्स इम्पॉर्टंट, माझ्यासाठी रिस्क कॅपिटेट काय आहे, मी कुठंपर्यंत रिस्क घेतली पाहिजे, माझ्या एज प्रमाणे मला कुठं गेलं पाहिजे. या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्या मुद्द्याने गेले पाहिजे. पण SIP एक अशी गोष्ट आहे की SIP मध्ये तुम्ही जर एक ठराविक रक्कम लावला तर तुम्हाला कदाचित ऍडवायझरची गरज नाही भासेल, कारण ती तुम्हाला श्रीमंतीकडे घेऊन. पण बट तिथं हँड होल्डिंग लागणारच आहे, कारण तुमचं मन मध्ये येणार आहे सायकोलॉजिकल. थोडा पैसा बँकेत जेव्हा दिसतो किंवा SIP थ्रू जमलेला दिसतो तर आपण काय करतो की आयफोन घेतो, किंवा कदाचित असं होतं की कुणी एक मित्र येतात म्हणतं की अरे खूप छान लँड आलेलं आहे ते आपण घेऊ, मग त्याला पहिला दिसतं की SIP ती ब्रेक करते, पण त्याला हे कळत नाही की ती बंद केल्यामुळे होतं काय. त्याने ना मी परत तेवढ्याची सुरू करेन, पण तुम्ही तिथे टाइम दिलाय. सगळ्यात मेजर काय, महाभारत बघितलंय, सगळ्यांनी बघितलं असेल राईट. तर महाभारतामध्ये ना एक प्रत्येक वेळी एक व्हॉइस असतो, मैं समय बोल रहा हूं. तो कोणासाठी थांबत नाही, पहिली गोष्ट म्हणजे. आणि ज्याला त्याचे शास्त्र कळालं ना, 5th डायमेन्शन म्हणतात, ज्याला टाइमचं मॅनेजमेंट कळालं ना, तो तुमच्या कामासाठीही काम करणार आहे आणि महत्वाचं तुमच्या पैशासाठीही काम करणार आहे. राईट टाइम मध्ये तुम्ही जर राईट अमाऊंटची SIP केली आणि लॉंग टर्म म्हणजे टाइम मध्ये जर होरायझन जास्त ठेवून केली तर तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करायला सुरुवात. तुम्ही जेव्हा एखादं झाड लावता 5 वर्षात त्याला ग्रो होऊन देता आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही परत तोडून दुसरं लावता तर त्याला परत 5 वर्ष द्यावी लागतात फळासाठी. सेम मित्रांनो SIP तशीच आहे. SIP तुम्हाला कमीत कमी 5 वर्ष करावे लागेल, त्याच्यानंतर ते रिटर्न्स तुम्हाला मॅक्सिमम दिसायला सुरुवात होते. आणि त्यामुळेच गोल बेस इन्व्हेस्टमेंट किंवा गोल बेस SIP असणं खूप गरजेचं आहे. ओके, म्हणजे त्याला ही एक पर्टिक्युलर टाइम पिरियड आहे, 5 वर्षापर्यंत तरी ती कंटिन्यू ठेवलीच पाहिजे. असं तारतम्य नाहीये, पण एक फॉर्म्युलेटेड, मी म्हटलं ना की जसं पर्सन टू पर्सन, फॅमिली टू फॅमिली ह्या गोष्टी व्हॅरी होणार आहेत. त्यामुळं
जेव्हा आपण एक जनरलाइज म्हणतो त्यावेळी कमीत कमी 5 वर्ष आपल्याला होल्ड करणं गरजेचं आहे. त्याला एक कालावधी देणं गरजेचं आहे, टाइम सेम. तर तुम्ही जेव्हा त्याला वेळ द्याल तर तो तुम्हाला त्या बदल्यामध्ये रिटेन देईल, त्या बदल्यामध्ये तुम्हाला एक वेल्थ क्रिएशन देईल. तर त्याला तेवढा वेळ देणं गरजेचं आहे. सर, या दोन्हींमधला फरक तर तुम्ही सांगितला, बट आजकाल सेव्हिंग्स आणि इन्व्हेस्टमेंट हे करणे इतके अवघड का झाले आहे? असं तारतम्य नाहीये, पण एक फॉर्म्युलेटेड, मी म्हटलं ना की जसं पर्सन टू पर्सन, फॅमिली टू फॅमिली या गोष्टी व्हॅरी होणार आहेत. त्यामुळं जेव्हा आपण एक जनरलाइज म्हणतो त्यावेळी कमीत कमी 5 वर्ष आपल्याला होल्ड करणं गरजेचं आहे. त्याला एक कालावधी देणं गरजेचं आहे, टाइम सेम. तर तुम्ही जेव्हा त्याला वेळ द्याल तर तो तुम्हाला त्या बदल्यामध्ये रिटेन देईल, त्या बदल्यामध्ये तुम्हाला एक वेल्थ क्रिएशन देईल. तर त्याला तेवढा वेळ देणं गरजेचं आहे. सर, रिसेंटली मी एक टर्म ऐकला होता, पोर्टफोलिओ बास्केट. हे नक्की काय आहे? जसं पोर्टफोलिओज, आता जनरली होतं कसं की लोक प्रत्येक बास्केट्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, राईट? म्हणजे काही गोल्डमध्ये करतील, काही रिअल एस्टेटमध्ये करतील, काही FDs मध्ये करतील, काही म्युच्युअल फंडमध्ये करतील. पण जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताना एक पोर्टफोलिओ असणं गरजेचं. पोर्टफोलिओ म्हणजे काय की त्या बास्केटमध्ये काही ॲव्हरेज, काही मॉडरेटिव्ह, काही खूपच फास्ट असलेले अशी काही इन्व्हेस्टमेंट असणं गरजेचं आहे. जसं आता हा एजनुसार चेंज होणारा बास्केट असेल प्रत्येक वेळी. म्हणजे 40शीतले काही लोक असतील, 50शीतले काही असतील, 60शीतले काही असतील, तर हे बास्केटमधलं जे काही कॉम्बिनेशन्स आहेत हे चेंज होत राहतात. ह्याच्यामध्ये काही तुमची इन्व्हेस्टमेंट आहेत ना की कदाचित म्युच्युअल फंडमध्ये आपण बघू, तर म्युच्युअल फंडमध्ये एका म्युच्युअल फंडमध्ये गेल्यानंतर ऑलरेडी आपलं डायव्हर्सिफिकेशन होत आहे. त्या डायव्हर्सिफिकेशन बरोबर आपल्याला एक असा पोर्टफोलिओ बनवणं गरजेचं आहे की जेव्हा मार्केट टॉपला असेल त्यावेळी ते कदाचित डेप्थ सारख्या प्रोडक्टमध्ये जाणं गरजेचं आहे. आणि जेव्हा मार्केट लोला असेल तोच पैसा इक्विटीकडे वळवणारा असा पोर्टफोलिओ असला पाहिजे. तर हे पोर्टफोलिओ जे काय करतात की तुमची इन्व्हेस्टमेंट बॅलन्स करतात किंवा रिबॅलन्स करतात. आणि त्याचा फायदा काय होतो की आपल्या एक फायनान्शियल टर्ममध्ये एक टर्म आहे ज्याला म्हटलं जातं अल्फा. एक ऍडिशनल जेव्हा तुमच्या रिटर्नवरती एक रिटर्न तयार होतो, तो रिटर्न बनवण्याचं काम हे पोर्टफोलिओज बनवतात. तर आपण म्हणतो ना की बरेच लोक श्रीमंत काय आहेत कारण त्यांच्याकडे हे बास्केट्स आहेत. प्रत्येक नीड प्रमाणे ते बास्केट्स त्यांनी बनवून घेतले. म्हणजे कदाचित फॅमिलीसाठी असेल, रिटायरमेंटसाठी असेल, टूर्ससाठी असतील, कदाचित काही वेडिंगसाठी पण बनवले जाऊ शकतात. तुमचं घर घ्यायचंय, घरासाठी सुद्धा बनवू शकता. प्रत्येक नीडला तुम्ही बास्केट बनवू शकता आणि त्या बास्केट प्रमाणे इन्व्हेस्टमेंट तुम्ही चालू करू शकता. तर ह्यालाच पोर्टफोलिओ बास्केटिंग म्हणतात, पोर्टफोलिओ म्हणतात. जेणेकरून तुम्ही ते मॅनेज करू शकता, त्याला वाढवू शकता, त्याला ग्रो करू शकता. या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला करता येतात. सर, याच्यामध्येच मी PMS बद्दलही काही ऐकलं होतं, त्याच्याबद्दल थोडंसं गाईड कराल का? आता बरेच प्रकारचे इन्व्हेस्टर्स असतात मार्केटमध्ये. आता एज वाईज आपण बघितलं की काही 40शीतले असतील, काही 50शीतले असतील, काही 60शीतले असतील. पण त्याचबरोबर इन्कम स्लॅब्स मध्ये काहींचं इन्कम 1 लाखाचं असेल, काहींचं 10 लाखाचं असेल, काहींचं 50 लाखाचं असेल, काही बिझनेसमन असतील, बरोबर आहे. आता प्रत्येकाच्या इन्व्हेस्टमेंट प्रमाणे त्यांचं ॲपेटाईट म्हणजे त्यांची चूज करण्याची जी ताकद आहे ती वेगळी वेगळी आहे. कारण ते बिझनेस करताय आणि त्या बिझनेसमध्ये त्यांना इन्कम जास्त आहे. मग त्यांनी SIP करावी का हा प्रश्न. मग ते म्हणतात की मी SIPs करावी का, ह्याच्यापेक्षा काय बेस्ट आहे का? तर ह्याच्यापेक्षा बेस्ट एक आहे माझं, त्याला म्हणतात पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सिस्टीम. तर ह्याचे फायदे बरेच आहेत. काही तुमचे एक्सपेन्सेस असतात पोर्टफोलिओवरती, ते रिड्यूस होतात. ज्याच्यामध्ये 10 ते 15 लाखापर्यंत जो तुमचा एक्स्ट्रा पैसा जो जाणार आहे सर्व्हिसेसमध्ये तो वाचतो. आणि त्यामुळे तो पैसा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये वापरला गेल्यामुळं तुम्हाला ऍडिशनल इन्कम तयार होतो, ऍडिशनल रिटर्न्स मिळतात. पण हे जे पोर्टफोलिओज आहेत, जसं आपण SIP आहे, 500 रुपयापासून करू शकतो, 1 लाख 2 लाख पर्यंत करू शकतो आणि त्यापेक्षा जास्ती करू शकतो. पण माझ्याकडे समजा 50 लाख आहेत, 1 करोड आहे, एवढी मोठी अमाऊंट आहे, ही अमाऊंट कशी इन्व्हेस्ट करायची? तर त्याच्यासाठी एक खूप छान प्रोव्हिजन आहे, त्याला म्हणतात PMS, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सिस्टीम. तर ह्याच्यामध्ये काही टीम असतात तुमच्या, त्या टीम काय करतात, तुमचे पैसे स्टॉक मार्केटमध्ये एक एक्सपिरियन्सच्या तरुणामध्ये 5 वर्षासाठी लॉकिंग ठेवून इन्व्हेस्टमेंट केले आणि त्याप्रमाणे तो पोर्टफोलिओ बनवला. सर, तुम्ही जनरल तर खूप छान इन्फॉर्मेशन दिली इन्व्हेस्टमेंट बद्दल. मला हे जाणून घ्यायचं होतं की एका बिझनेसमॅनला तुम्ही त्याच्या फायनान्शियल प्लॅनिंग बद्दल कसं गाईड करता? आता तो ही व्यक्तीच आहे
त्याचेही प्रॉब्लेम तेच आहेत आणि त्याच्या नीड सुद्धा तेच आहेत, पण त्यांचं इन्कम जास्त, त्यामुळे त्यांचे प्रॉब्लेम्स जास्त. आता बिझनेसमन असो किंवा त्यांचा बिझनेस असो, त्याच्यासाठी तुला लागणारं जे मेन रिसोर्स आहे तो आहे पैसा, राईट. तो पैसा त्यांच्या एम्प्लॉईसाठी पण द्यायला लागणार आहे सॅलरीच्या स्वरूपात, बिझनेसच्या ऑपरेशनसाठी पण द्यायला लागणार आहे, आणि त्याचबरोबर तोच पैसा त्यांच्या घरच्यांसाठीही लागणार आहे. म्हणजे काय की त्यांना उलट आपल्यापेक्षा जास्त प्लॅनिंगची गरज आहे, कारण येणाऱ्या इन्कमला 3 ठिकाणी डिवाइड केलेलं आहे पहिल्यांदाच. तर ते डिवाइड करत असताना त्याच्यामध्ये अजून ऍडिशनल प्लॅनिंग कसं करू शकतो, तर 3 ठिकाणी त्यांचा पैसा ऑलरेडी डायव्हर्सिफाय झालेला आहे, म्हणजे येणारं इन्कम 3 ठिकाणी ऑलरेडी त्यांचं जात आहे. तर त्यांना प्रश्न काय पडतो की आयुष्यभर ते बिझनेस करतायत, म्हणजे आता माझ्याकडे बरेच बिझनेसमॅन आहेत, पण होतं काय, कमवतात भरपूर पण त्यांच्या अकाउंटमध्ये झिरो, काहीच पैसा नाही, कारण ते काय करतात, आलेला पैसा सगळाच बिझनेसमॅन टाकतात, 100% रिस्क. आता एक एक्झाम्पलच्या ह्याच्यामध्ये आपण समजून घेऊया कसं करता येईल. आता बिझनेसमॅनची सायकोलॉजी कशी आहे, मी जसं सांगतो की सगळा जो गेम आहे हा बिहेवियरचा. तुमचं बिहेवियर कसं आहे त्याप्रमाणे तुमचा पैसा तुमच्याबरोबर काम करणार, ती एनर्जी. आता एखादा बिझनेसमॅनला एक नवीन बिझनेस स्टार्ट करायचा, तो काय करतो, एक 25 ते 50 लाख रुपये घेतो आणि ते पैसे काय करतो, तो बिझनेसमध्ये टाकतो. आता बिझनेसमध्ये टाकताना तो काय करतो, त्याकडे 50 लाख तर नसतील कदाचित किंवा असतील, आपण दोन्ही एक्झाम्पल बघू. बँकेकडून 50 लाखाचं लोन घेतलं, बँकेला लोन तो भरत बसला आणि कंपनी स्टार्ट केली, बरोबर आहे. आता जेव्हा तो कंपनी स्टार्ट करतो त्याला एम्प्लॉईज लागणार आहेत, एम्प्लॉईची सॅलरी आली, ऑफिसचा खर्च आला, ऑफिसचा मेंटेनन्स आला, टॅक्सेशन आलं, ऍडमिन चार्जेस आले, प्लस बिझनेसवरती लागणारा जीएसटी आला, प्लस सर्व्हिस चार्जेस आले, प्लस ह्याच बरोबर त्यांना टॅक्सेशनसाठी, जीएसटी साठी या सगळ्या गोष्टी जेव्हा फाईल करतात त्यांचे खर्च वेगळे आले, सीए चे खर्च वेगळे आले, कारण बिझनेसचा आयटीआर त्यांना करायचा आहे. म्हणजे ऑलमोस्ट येणारं जे इन्कम आहे ऑलरेडी इतक्या लोकांपर्यंत जाते. मग मी त्यांना काय सांगतो, किंवा तुम्ही काम करा, हे जे 50 लाख तुम्ही बिझनेस उभे करणार आहे आणि ह्याचे रिटर्न्स कधी येतात, 5 वर्षानंतर त्यांचे. म्हणजे सुरुवातीला तर तो फेडण्यातच जातं, कुठलाही बिझनेस सेटल हा 5 वर्षानंतर होतो. असं का म्हटलं जातं, कारण हे खर्च मॅनेज होत होत 5 वर्ष निघून जातात, त्याच्यानंतर त्यांचं इन्कम बनायला सुरुवात होतं. आता यांचं कॅल्क्युलेशन जरी मी बघितलं 15 वर्षाचं, तरी ते 8%, 9%च्या वरती कुठलाही बिझनेस 8-9%च्या वरती जात, कारण ऑलरेडी तो बँकेला लोन देतोय, सगळ्या गोष्टी करतो. हे सगळे एक्सपेन्सेस गेल्यानंतर 8-9% त्याच्याकडे राहतात प्रॉफिटमध्ये. आता त्याच ठिकाणी समजा ही इन्व्हेस्टमेंट आपण पीएमएस सारख्या प्रोडक्टमध्ये जर केली, तर पीएमएसचा रिटर्न साधारण आपला म्हणजे रिटर्न हा थोडा फ्लक्च्युएट होतो मार्केटप्रमाणे, 20% ते 25%, म्हणजे ऑलमोस्ट 3 ते 3.5 वर्षामध्ये तुमचा पैसा हा डबलिंग इफेक्टमध्ये येतो, डबल होत जातो. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही समजा 50 लाख टाकले, त्यांना कुठलेच टीम मॅनेज करायची गरज नाही, कुठल्याच प्रॉपर्टीवरती जायची गरज नाही, कुठल्याच ऑफिसला जायची गरज नाही, कुठल्याही एम्प्लॉईला काय करायची गरज नाही, कुठल्या सीएला मॅनेज करायची गरज नाही, काहीच करायची गरज नाही. तो घरात बसून त्या 50 लाखावरती पुढच्या 3 वर्षानंतर 1 करोड घेतो. आता ही एवढी सिंपल टर्म आहे, पण लोक काय करतात, कॉम्प्लेक्स, मला करायचंय सगळं. पैशाला कामाला लावतच नाही, स्वतः काम करतात, आयुष्यभर स्वतः काम करतात, आणि ते किती जनरेट करतात ह्याचं कॅल्क्युलेशनही करत नाही. प्लस सिंपल एक टर्म आहे, त्याला म्हणतात RRR, रिअल रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट. तर या टर्म मध्ये सगळ्यात महत्त्वाचं ते काय विसरतात, की त्यांचं येणारं इन्कम, त्याच्यातून होणारे खर्च, त्याच्यावर लागणारं इन्फ्लेशन, त्याच्यावर लागणारे टॅक्स, या सगळ्या गोष्टी वगळता राहिलेलं जे काही प्रॉफिट आहे ते नक्की किती मिळते. ठीक आहे, रिअल रेट ऑफ रिटर्न सगळं वजा करतात. ते फक्त काय बघतात, रिटर्न किती मिळाला, पण त्याच्यावरती जाणारे खर्च बघत नाही, त्याच्यावरती लागणारे टॅक्स बघत नाही, इन्फ्लेशन त्यावरती किती इम्पॅक्ट पडतं हे बघत नाही. या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही मॅनेज कराल तेव्हा तुम्हाला कळेल की तुमच्याकडे रिटर्न्स किती मिळतात. तर बिझनेसमन हे विसरतात. आणि एक ऍडव्हान्स स्ट्रॅटेजी बिझनेससाठी जी माझ्या ऍडव्हान्स लेवलमध्ये बिझनेसमॅनसाठी घेतो, की ज्याच्यामध्ये TWCGO असा फॉर्म्युला आहे. त्याच्यामध्ये टॅक्सेशन मध्ये किती पैसे गेले पाहिजे, तुमच्या जनरल मध्ये किती गेले पाहिजे, ऑपरेशन मध्ये किती गेले पाहिजे, वेल्थ साठी किती गेले पाहिजे, आणि फॅमिलीसाठी किती गेले पाहिजे, ह्याचं एक तारतम्य, ह्याचं ऑटोमेशन कसं करता येईल जेणेकरून तुमचा बिझनेस ऑटोमोटिव्ह येऊ शकतो. तर बिझनेससाठी पण आपल्याकडे त्याची प्रोव्हिजन आहे, कारण दोघांची इन्कम वेगळे आहेत, स्लॅब्स वेगळे, त्यांच्या नीड्स वेगळे, पण रिस्क फॅक्टर खूप वेगळे.
तर त्यांना त्या रिस्क फॅक्टरवरती काम करत करत ते इन्कम अजून कसं ऍडिशनल वाढवता येईल त्याच्यावरती आपण फोकस करतो. सर, पर्सनल फायनान्स बद्दल तर आपण बोललो, पण एका बिझनेसमॅनला तुम्ही कसं फायनान्शियली गाईड कराल? खूपच छान आहे. अजून भरपूर करायचं आहे मॅडम आयुष्यामध्ये, कारण बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचून त्यांना समृद्ध बनवणं हे ध्येय आहे. कारण पैसा तर भरपूर कमवतात, पण त्यांना हे कळत नाही की त्याचं नियोजन कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि काय स्टेप्स आहेत. तर मला आज या पॉडकास्टमध्ये येऊन आणि तुमचे प्रश्न जे एवढे अनमोल प्रश्न होते की त्याच्यावरती ॲन्सर करून त्याच्यावरती मार्गदर्शन करून खूप छान वाटलं आणि व्ह्युअर्सपर्यंत पोहोचलो, त्यांनी हे मला ऐकलं, त्याच्यासाठी पण खूप खूप धन्यवाद. तुम्हालाही धन्यवाद सर, आपला टाईम आमच्यासाठी काढण्याबद्दल आणि व्ह्युअर्सचे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी सुद्धा सर. थँक्यू. तर तुम्हाला असेच आणखीन काही फायनान्स रिलेटेड क्वेश्चन्स असतील, क्वेरीज असतील, तर नक्कीच योगेश लोखंडे सरांचा यूट्यूब, इन्स्टा, फेसबुक पेज फॉलो करा. तुमच्या सोयीसाठी त्यांच्या चॅनलची लिंक बायोमध्ये दिलेली आहे आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आमचा पेज नक्की फॉलो करा.